नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 29 ऑक्टोबर 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झालेली आहे आणि उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये आणि पॉवर हाऊसमधून किती पाणी चालू आहे आणि बाकीच्या योजनांमध्ये काय स्थिती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.830 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 117.23 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 53.57 TMC. उजनी धरण 100%वर थांबलेला आहे. आणि आता सध्याला दौंडच्या विसर्गामध्ये थोडी वाढ होताना दिसते. काल 4434 क्युसेक असणारा विसर्ग आज तो 5318 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडमधून उजनी धरणाच्या पाणलोट पाण्यात मिसळतोय. आणि त्यामुळं उजनी धरणातून जे खाली 15-20 हजारचा क्युसेकचा विसर्ग होता तो टप्प्याटप्प्याने कमी करत तो आज सकाळी तो म्हणजे काल रात्रीच 1400 क्युसेकवर करण्यात आला आहे. केवळ 1400 क्युसेकचं पाणी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडलं जातं आहे आणि पॉवर हाऊसमधून 1600 असं 3000 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातो आहे. आणि येणारा विसर्ग बघितला तर 5318 म्हणजे जवळपास 2 ते 2500 क्युसेकचं पाणी उजनी धरणात साठवलं जातं आहे. म्हणजेच उजनी धरण प्रशासनाने उजनी धरण 111% नेण्याचा मानस दिसतोय. कारण येणारं पाणी 5300 आणि जाणारं पाणी 3000 म्हणजे 2300 क्युसेकचं पाणी उजनी धरणाच्या पाण्यामध्ये मिसळत असल्यामुळं आता आजपासून उजनी धरणाच्या पाण्यामध्ये थोडी का होईना वाढ होताना दिसेल. आणि काल दिवसभरामध्ये उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस पडला नाही. केवळ उजनीत जूनपासून ते ऑक्टोबरपर्यंत गेल्या 4-5 महिन्यामध्ये 816 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झालेली आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.